लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे। पहाटे 5 वाजता लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय मुंबईतल्या 3 महत्त्वाच्या गणपतींची। पहिलं म्हणजे लालबागचा राजा आणि त्यानंतर मुंबईचा राजा आणि मुंबईमधील सर्वात श्रीमंत म्हणजे जीएसबी गणपती। ही 3 दृश्य सध्या आपण पाहतोय आणि या बाप्पांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर भाविकांना आता लालबागच्या राजाच्या सोबतच मुंबईतल्या अनेक गणपतींचं दर्शन घेता येणार। मुंबईतले हे प्रसिद्ध गणपती आणि या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरामधून भाविक मुंबईमध्ये येत असतात। तर पहिली दृश्य लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि त्यानंतर जीएसबी गणपती। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्यानंतर अनेक भाविकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। आज सर्वत्र राज्यभरामध्ये किंवा राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरात जगभरामध्ये भक्तिमय वातावरण झालेलं आहे, कारण लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। लाडका बाप्पा आपल्या घराघरांमध्ये विराजमान झालेला आहे आणि पुढचे 10 दिवस हाच उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार आहे। घेवनो सुख भरपूर हे विघ्नेश्वरा। आणि आपण संपूर्ण ही परिस्थिती आहे जी आपण हे सगळं भक्तिमय वातावरण आहे याचा आढावा घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर लालबागहून जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, लालबागमध्ये तुम्ही सध्या आहात, काय सध्या वातावरण आहे? कारण गेल्या वर्षभर आपण या गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतो। आज गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे, काय सध्या लालबागमध्ये वातावरण पाहायला मिळतंय? आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण त्याआधी आपण मुंबईचे राजा या ठिकाणी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेलेले आहेत। ओम, आज सर्वत्र मुंबईमध्ये उत्साहाचं भक्तिमय असं वातावरण पाहायला मिळतंय, कारण आज गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे। काय सध्या मुंबईच्या राजाच्या गणपतीच्या इथे वातावरण आहे? निश्चितच खरं तर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर गणरायाचं आगमन झालेलं आणि मुंबईकरांसाठी जो सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा सण असतो तो गणेशोत्सव आजपासून सुरू होते। आपण जसं तू आता सांगितलंस की मी सध्या मुंबईच्या राजामध्ये आहे, गणेश गल्लीमध्ये आपण सध्या आहोत आणि गणरायाच्या पूजा या ठिकाणी सुरू पूजा पार पडली आहे। खरं तर आपण दृश्यामध्ये सुद्धा पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे। जर आपण पाहायला गेलं तर गणेश गल्ली म्हणजेच मुंबईच्या राजाची पूजा जी आहे ती आता पार पडली आहे। खरं तर अनेक भक्त काल रात्रीपासूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत आणि खरं बघायला गेलं तर यंदाचं हे या मंडळाचं 98वं वर्ष आहे। 2 वर्षामध्ये हा जे मंडळ आहे ते आपला शतकोत्तर महोत्सव साजरा करेल। या पार्श्वभूमीवर गणेश गल्लीच्या या सार्वजनिक उत्सव मंडळानं यंदा रामेश्वरममधल्या रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी निर्माण केली। या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक खऱ्या अर्थानं थीममुळे आधीच मुंबईमध्ये प्रतिष्ठित आणि खूप श्रद्धेचा विषय असलेला हा गणेशोत्सव मंडळ, हे गणेशोत्सव मंडळ आणि हा मुंबईचा राजा आता अधिकच आकर्षणाचं केंद्र ठरतोय। पुढील 10 दिवस मुंबईकर गणरायाच्या जल्लोषामध्ये, गणरायाच्या स्वागतामध्ये आणि त्याच्या पूजेमध्ये तल्लीन असतात। त्याचाच एक भाग म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मुंबईच्या राजाचं गणेश गल्लीमध्ये पूजन होते। अनेक भाविक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि खरं तर खूप मोठी एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। विविध थीम असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यामुळे अधिकाधिक आपलं मंडळ आणि आपला गणपती अधिकाधिक आकर्षक कसा वाटावा त्याची चर्चा व्हावी या दृष्टिकोनातून खरं तर प्रयत्न होतात आणि याच दृष्टिकोनातून मुंबईच्या राजाची ही झलक आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवतोय। त्यामुळे मुंबईचा राजा असेल किंवा लालबागचा राजा असेल या सगळ्या मुंबईतील प्रतिष्ठित मंडळांची प्राणप्रतिष्ठा आता झालेली आहे आणि एकंदरच पुढील 10 दिवस मुंबईकर या गणरायाच्या भक्तिमय वातावरणात तल्लीन होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईत हा गणेशोत्सव निश्चितच खूप महत्त्वाचा आहे। खरंच आहे आणि तुमच्या माध्यमातून आपल्या झी24 तासच्या सगळ्या प्रेक्षकांना बाप्पाचं दर्शनही घेता येते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी।
आणि आता आपण जाणार आहोत लालबागमध्ये. लालबागमधून आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या. सीमा, नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागच्या राजाची ओळख. आज राज्यभरामधून अनेक भाविक लालबागच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सीमा, घर बसल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना बाप्पाचं दर्शन घेता येत आहे. सध्या तुम्ही लालबागमध्ये आहात. लालबागचा राजा म्हणजे नवसाला पावणारा बाप्पा म्हणून त्याची ओळख आहे. आज राज्यभरामधून अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. सध्याची दृश्य लालबागच्या राजाच्या गणपतीच्या मंडपामधून आहेत आणि सगळे हे जे भाविक या ठिकाणी आलेल्या सोबत मंडळामधले देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता देशभरातून आलेले हे सगळे भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून या लालबागच्या राजाची ओळख आहे आणि दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात आणि यंदा देखील मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येणार आहेत. यंदा असा भव्य असा देखावा लालबागच्या राजासाठी उभारण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. सीमा, तुम्ही लालबागच्या राजाच्या या ठिकाणी आहात आणि काही वेळापूर्वीच लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. देशभरातून अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. ह्या संख्येनं भाविक हे पहाटेपासूनच लालबाग या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो लालबागच्या राजाची भव्य दिव्य ही मूर्ती आपल्या समोर आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी ज्या पद्धतीनं दरवर्षी लाखोच्या संख्येनं भाविक येत असतात तशीच गर्दी आपल्याला यावर्षी सुद्धा पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो चरण स्पर्श करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मोठमोठ्या रांगा पुन्हा एकदा दर्शनासाठी सकाळपासूनच लागलेल्या आहेत. लालबाग मंडळाच्या वतीनं यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी वर्षी करण्यात आलेली आहे. सोबतच या मंडपात आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आल्यानंतर भाविक खरं तर बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य असा मंडप, सोबतच विद्युत रोषणाई, फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि पुन्हा एकदा म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी, लाडक्या बाप्पाच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तरुणाई असेल, वरिष्ठ नागरिक असतील, महिला असतील, मोठ्या प्रमाणात या आपल्याला खरं दरवर्षी म्हणजेच मुंबईतलाच नाही तर राज्यभरामध्ये खरं बाप्पाच्या नावाचा जयघोष ऐकायला मिळतो. लालबाग मुंबईतूनच नाही तर आपल्याला देशभरातून नागरिक या ठिकाणी असताना पाहायला मिळतात. मोठे सेलिब्रिटी बाप्पा येत असतात. आजपासून आपल्याला भाविकांची लगबग जी आहे ती पाहायला मिळणार आहे. आता पहिल्याच दिवशी आणि पहाटेपासूनच अशी गर्दी सध्या आपण या परिसरामध्ये पाहते. हीच गर्दी आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळते. जसजसा दिवस पुढे जाईल भाविकांच्या गर्दीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते. खरं तर चरण स्पर्श करण्यासाठी जी दर्शनासाठी जी रांग आहे ती वेगळी आहे आणि मुख दर्शनासाठीची जी रांग आहे ती वेगळी आहे. खरं तर या ठिकाणी प्रत्येक भाविक एकतर आपल्या नजरेत आणि हृदयात बाप्पाची पहिली झलक ही कैद करताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कॅमेरामध्ये सुद्धा
बाप्पाची झलक कैद करण्यामध्ये या ठिकाणी भाविक मग्न असल्याचं पाहायला मिळत आहे। बाप्पाच्या या संपूर्ण भक्तीमध्ये भाविक तल्लीन झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। हा माहोल फक्त पहिल्या दिवसात नाही तर असाच माहोल आपल्याला पुढील काही दिवस लालबाग नगरीमध्ये पाहायला मिळेल। प्रचंड गर्दी मंडपाच्या बाहेर सुद्धा आहे। एकतर आपल्याला सीमा गर्दी खूप आहे, पण मात्र आपल्या बाप्पाची एक झलक पाहता यावी म्हणून हे भाविक तासनतास रांगांमध्ये उभे राहिलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।